नमस्कार मित्रांनो, इंट्राडे मास्टर्स साठी हा स्पेशल व्हिडिओ बनवतोय. आपण पाहू शकता 2 एंट्रीज मी घेतलेल्या आहेत. एक ग्लेनमार्क मध्ये घेतलेली आणि दुसरी थर्मॅक्स मध्ये घेतलेली आहे. आपण जर का चार्ट्स वरती गेलो तर तुम्हाला दिसेल की आपला जो सेटअप आहे तो ॲज इट इज सेटअप बनलेला आहे. त्याच्यामुळे एंट्री घेतलेली आहे. इथे छोटासा एसएल आपण लावलेला आहे. खूप एक मोठा स्पाइक आलाय कारण हा जो स्टॉक आहे लाईफ टाईम हायच्या जवळपास पोहोचायचा तयारी करत आहे. त्यामुळे एकदम छोटासा एसएल आपण लावलेला आहे आणि परफेक्ट ऑपरेटर सेटअप आपल्याला मिळालेला आहे. परफेक्ट, एकदम परफेक्ट मिळालेला आहे. आयदर आपला हा एसएल जाईल किंवा आपल्याला 1:2 चं याच्यामध्ये टार्गेट मिळेल. टार्गेट असणार आहे 5-6 म्हणजे 5,700 पर्यंत आपण याला थांबणार आहोत. म्हणजे जवळपास आपण ₹200 चा याच्यामध्ये ₹200 ची एंट्री आपण थांबणार आहोत याच्यामध्ये. दुसरं जर ग्लेनमार्ककडे पाहिलं, ग्लेनमार्कमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल सेम आपला जो सेटअप आहे तो बनलेला आहे त्याच्यामध्ये. हां, बघा सेटअप बनलेला आहे प्रॉपर एकदम. ओके. हा पण प्रॉपर सेटअप आहे. काही घाबरण्याचं कारण नाही. एकाने जरी टार्गेट दिलं, स्टॉप लॉस दिलं, तरी आपण आज प्रॉफिटमध्ये क्लोज आहे. ओके. आणि दोघांनी एस-एल दिले, तरी आपण 500 ते ₹800 लॉसमध्ये जाऊ शकतो. ओके. तर हा एक सेटअप आपला एकदम परफेक्ट सेटअप याच्यामध्ये बनलेला आहे. तर बघूया आपण या दोघांमध्ये नेमकं आपलं काय होतं ते. तर एंट्री घेऊन बराच वेळ झालेला आहे. आपण पाहू शकता. अजून पण तसं पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला दिसत नाहीये. हे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटवरती येऊन जातो. इथे बघा ग्लेनमार्कमध्ये ₹126 प्रॉफिट सुरू आहे. थेरमॅक्समध्ये 100 समजा ₹25-30 चा लॉस सुरू आहे. याच्यामध्ये खूप मोठमोठे स्पाइक येतात आहेत आणि खूप स्पीडने येतात आहेत सगळ्यात महत्त्वाची. त्याच्यामुळे मी आज याच्यावरती लक्ष ठेवून बसणार आहे. कारण स्टॉप लॉसमध्ये काय आहे, इथे गंमत बघा. याच्यात कसं असतंय, याच्यामध्ये गॅप किती आहे बघा. आता हा 54, 34, 30 ला घ्यायला तयार आहे आणि हा 54, 37 ला विकायला तयार आहे. समजून घ्या नीट. हा गॅप आहे. याच्यामुळे एस-एल ट्रिगर होईल नाही होईल माहिती नाही. त्यामुळे पटकन प्रॉपर बाहेर पडता आलं पाहिजे. तर आपण पाहू शकता आता 12 वाजून 50 मिनिटं झालेले आहेत. अजून एक एंट्री आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. ती आहे IRFCमध्ये. ओके. IRFCमध्ये आपला सेटअप बनलेला आहे. तर ₹1 ची रिस्क आहे फक्त. तर म्हणून मी 200 क्वांटिटी घेतलीत. म्हणजे ₹200 चा लॉस होईल गेला तर. ओके. हा आपला सेटअप इथे बनलेला आहे. तर याच्यात एस-एल जाऊ शकतो असं मला वाटतंय. बघूया अजून 8 मिनिटं आहेत. स्टॉप लॉस एकदम प्रॉपर लावलेला आहे आपण. त्याच्यानंतर थेरमॅक्स जरा खूप स्पाइक येतात त्याच्यामध्ये ॲक्चुअली आणि तो स्पाइक असा येतो जवळ-जवळ 50-50 पॉइंटचा एक-एक स्पाइक आहे. IRFCमध्ये एस-एल हिट होतोय आय थिंक आपला. नेटचा इश्यू आहे. तर आपण पाहू शकता इथे IRFCमध्ये पण आपल्याला एंट्री मिळालेली आहे. 3 सेकंद अजून आहेत त्याच्यामध्ये. 3 मिनिटं आहेत. हा जर गेला वरती ना, तर खूप चांगल्या प्रकारचा रिटर्न्स याच्यामध्ये मिळू शकतात. 200 क्वांटिटी घेतल्यात मी. चांगलं आहे. अपॉर्च्युनिटी एकदम आपल्या क्लिअर आहे. तर पाहूया काय होतं ते. आता दिवस संपायला 2-2.5 तास उरलेले आहेत. 1 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. आता कुठे छोटंसं प्रॉफिट दिसायला सुरुवात झाली आहे. जवळपास ₹500 पर्यंत आपण गेलेलो होतो.
ओके, तिथून परत खाली आलेलो आहोत. हा जो थेरमॅक्स आहे ना, याच्यामध्ये मुवमेंट येणार आहे. आय थिंक ही सगळ्यात शेवटला येईल आणि ती अशी येईल ना, की त्या इंट्राडे मध्ये आपण जे रिटेल ट्रेडर आहेत तेव्हा आपण बाहेर असतो. ओके, तेव्हा ही मुवमेंट येऊ शकते असं मला वाटतं शेवटच्या 10-15 मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये सॉरी. ओके, लेट सी काय होईल ते होईल, कारण आपण फक्त 1,000 रुपयाची रिस्क घेतली. जरी लॉस झाला तर आपला 1,000 रुपयाचाच होणार आहे. ओके, तर 500 रुपयापर्यंत आपण गेलो होतो. बघूया शेवटपर्यंत बघूया काय होतं नेमकंच. तर आपण पाहू शकता अजून आपण तिथेच आहोत. 500च्या घरापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आपल्याला खूप जास्त प्रॉफिट मिळायला हवा ऍक्च्युली. कारण आता राहिलंय फक्त 2 तास. ओके, तसंही भरपूर आहे त्याच्यामध्ये काही होऊ शकतं. आपण आपलं जे काम आहे ना, स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवायचा बस हे इम्पॉर्टंट आहे. स्टॉप लॉस स्ट्रिक्ट राहायला पाहिजे. मग घाबरण्याचं कुठलं कारण येत नाही. याच्यामध्ये सिग्नल होता. पुन्हा एकदा सिग्नल तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये जर एंट्री मिळाली ना, इथे पण अप्पर सर्किट साठी जाऊ शकतो स्टॉक. अलर्ट तर लावून ठेवूया आपण. थेरामॅक्स मध्ये खूप आश्चर्यचकित करणारी मुवमेंट झालेली आहे. काहीच होत नाही जवळजवळ आता. अ, किती वेळ झाला बघा. इकडे आपली एंट्री झालेली आहे 12 वाजता. आता किती वाजले? 1 वाजले. याच्यात मी थांबण्याचं कारण असं आहे की व्हॉल्यूमने बघा इथे जी पहिली कॅन्डल दिवसाची त्याचा व्हॉल्यूम बघा किती येतो. जस्ट वेट, याला जरा कॅन्सल करू द्या मला. हम्म. याचं व्हॉल्यूम बघा किती आहे, ते फक्त 12,000चं. याचं किती आहे? 12,000. याचं 32,000. पण इथे बघा मध्येच असं काहीतरी घडलंय की 1,00,000चं क्वांटिटी बाय झालेली आहे. पण ती कुठे बाय केली बघा त्यांनी? रेड मध्ये बाय केलेली आहे. म्हणजे तो, म्हणून मी ह्या आशेवरतीच बसलेला आहे की मोठी मुवमेंट मिळेल आपल्याला. 600 पर्यंत पोहोचलोय आपण आता. 700 रुपयापर्यंत पोहोचलो आपण. तर आपण पाहू शकता IRFC मध्ये आपलं 1:2 पेक्षा जास्त झालेलं आहे. 1:3 पर्यंत आपण गेलेलो आहोत. ओके, IRFC मध्ये आज अप्पर सर्किट आहे, होऊ शकतो 203 रुपयाचा आय थिंक त्याचा अप्पर सर्किट आहे. 213 रुपयाचा अप्पर सर्किट आहे, त्यामुळे आपण त्याच्यात आज वाढ बघणार आहोत. आपण इकडे बघितलं 213 रुपयाचा अप्पर सर्किट आहे त्याचा. हे बघा इकडे 213 रुपये आहेत. 8. एवढं आहे. बघूया काय मिळतं आपल्याला ते. 189 ला मी माझी एंट्री हे करून ठेवलेली आहे.
झालं. 600 रुपये बुक केलेत आपण त्याच्यामध्ये. आणि ग्लेनमार्क मध्ये अजून आपल्याला वेळ आहे. आणि हा थेरमॅक्स काय माहिती नाही भविष्य त्याचं, कारण तो एवढा ऑपरेटर बेस आहे ना, त्याच्यामध्ये ऑपरेटर मुवमेंट आहे की ते त्याला पूर्ण टाइमपास करून ठेवलाय त्याने. तर 1:3 जर मिळतात आहे, 200 रुपयाची रिस्क आहे, 600 रुपये, तर खूप मोठी गोष्ट आहे ती आपल्याला. लालच करून आपल्याला जमणार नाही. वाटतं आपल्याला की अप्पर सर्किट याचा घ्यावा आपण म्हणून. इथे आपण पाहू शकता फुल एकदम हे आहे याच्यामध्ये, ऑपरेटर बेस आहे. आणि मुवमेंट पण झाली बघा, याच्या अगोदर पण सेम घटना घडलेली आहे. एक दिवस पूर्ण घेतला, पूर्ण दिवसभर आतमध्ये ठेवलं, परत आजचा दिवस सेम केलाय. फक्त आज काय केलंय, ब्रेकआउट देऊन त्याच्यावर क्लोज दिलेलं आहे, त्याच्यामुळं शक्यता जास्त आहे. आणि ग्लेन मार्क जो आहे त्याच्यामध्ये पण प्राइस तिथेच आहे ना, वर जात नाही खाली जात आहे, तिथेच राहिली. बघूया काय होतं ते. आपली 1000 रुपयाची रिस्क आहे, 1000च्या बदल्यात किती मिळलं ते बघूया आपण. आता एक छोटीशी हालचाल आपल्याला इथे दिसते तारमॅक्स मध्ये. एकच कॅन्डल बनली, परंतु तेवढा विश्वास नाही ठेवता येणार, कारण वरतून रिजेक्शन आहे. ओके, हा पूर्ण जो ही कॅन्डल आहे ना, हे सगळं रिजेक्शन आहे, लक्षात घ्या. तर जेव्हा जेव्हा त्या एरियात जाईल तर ह्याच्या वर जेव्हा जाईल ना, तेव्हाच आपण खरी मुवमेंट पकडायची. ओके, प्रयत्न चालू आहे त्यांचा वर नेण्यासाठी, खूप प्रयत्न चालू आहे. आणि ही जर बघाल तर ही पूर्ण ऑपरेटर मूव आहे, लक्षात घ्या. तर एकदा प्रॉफिटकडे नजर मारूया. येस, 1000 रुपये क्रॉस झालोय आपण. ग्लेनमार्कने 200 रुपयापर्यंत प्रॉफिट दिलेला आहे. अजून थोडी आपण वाट बघणार आहोत. थर्मॅक्स मध्ये जर मुवमेंट आली ना, एकदाच तो 100-200 रुपयाची मुवमेंट देऊ शकतो, एकदाच देईल. ओके, पूर्ण ऑपरेटर बेस्ड मुवमेंट चालू आहे त्याच्यामध्ये. त्यांचं कसं आहे, आपल्याला रिटेल ट्रेडरला बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न असतात की कंटाळून निघून जावं. आणि बरोबर बघा, सांगतो तुम्हाला, अगोदर दिला ओके, नाहीतर 3:20 बघा याच्यात मुवमेंट कशी 3:20 ते 3:30च्या मध्ये, जेव्हा मार्केट बंद होत असेल. आज त्यांच्या याच्यामध्ये इव्हेंट आहे, इकडे बघा इव्हेंट दिसेल तुम्हाला. जोपर्यंत 555चा हाय ब्रेक होत नाही इथे, 555 तोपर्यंत थेरमॅक्स मध्ये काहीच पकडायचं नाही आपल्याला. तर आता आपण 1200 रुपये प्रॉफिट मध्ये पोहोचलेलो आहोत, लक्षात घ्या. ओके, आता आपल्या 1000 रुपयाची रिस्क होती पूर्ण तिन्ही पोझिशन्स मध्ये, आणि आपण त्याच्या बदल्यात आता 1:1 पर्यंत पोहोचलेलो आहोत.
आता आपण बाहेर कधी पडणार तर 1,500ला किंवा 2,000ला आपण याच्यामधून बाहेर पडू शकतो. तर आता थेरमॅक्स मध्ये पण चांगली मुवमेंट सुरू झालेली आहे. ओके, हा एकटाच देऊ शकतो चांगल्या प्रकारे, पण एकच मोठी कॅन्डल बनवून देऊ शकतो. तर चाललेली आहे सुरुवात. थेरमॅक्सनी पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे. थेरमॅक्स खूप चांगल्या प्रकारची मुवमेंट देतोय आता. येस, 5,600. आता ह्याने जर 9 मिनिटं आहेत अजून, लक्षात घ्या. याने जर क्लोजिंग दिला ना वरती, तर आपलं जे टार्गेट आहे ते तुम्हाला दिसतंय क्लिअर कट. 1,500 रुपयेपर्यंत मग निघता येईल बाहेर. 1,300 झालेत आपले आता. बरोबर 1,500ला मी बाहेर पडू शकतो. रिजेक्शन पटकन येतं त्याच्यामध्ये, हाच प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याला आता काय पाहिजे, ही जी 15 मिनिटाची कॅन्डल आहे ना, ही ह्याच्यावरती क्लोज पाहिजे. या या झोनच्या बस. म्हणजे आपल्याला चांगला मुवमेंट मिळेल. बघा किती मोठमोठे स्पाइक बनतात आहेत. अजून 100 रुपये वर जाऊ शकतो हा. येस, येस. 100 रुपीज अजून आहे वरती जायला आपल्याकडे चान्स. याचा जर का अप्पर सर्किट आपण बघितलं ना, तर तो आहे इकडे बघा. 1,300 रुपयापर्यंत आपण पोहोचलोय प्रॉफिटमध्ये. याचा आपण अप्पर सर्किट शोधूया जरा थेरमॅक्सचा. 6,332 रुपये. लक्षात घ्या, 6,332 म्हणजे जिथे आता चाललंय ना, तिथूनही 700 रुपये वर आहे. तेवढं नको आहेत आपल्याला. आपल्याला आपले फक्त हक्काचे पाहिजे. 1,500 रुपये मिळाले पुष्कळ झाले आपल्याला. 4 मिनिटं आहेत अजून. 4 मिनिटामध्ये हे रिजेक्शन आहे ना, हे वरतीच राहिले पाहिजे क्लोजिंग. मग आपल्याला पैसे तुफाने मिळतील. मग मी याला कॉस्ट टू कॉस्ट आणून लावणार आहे स्टॉप लॉस थेरमॅक्सला. ही एकच कॅन्डल इतिहास घडवणार आहे. 3 मिनिटं आहेत. यस, 25. 3 मिनिटामध्ये 5699 पर्यंतच गेली पाहिजे. चला झालं बघा. 1,400, 1,500. पुन्हा एकदा रिजेक्शन मिळालं बघा. बघूया. पुन्हा खाली आला. मी ग्लेनमार्कला काढून टाकला बरोबर. याचं कारण असं आहे, खूप वेळ म्हणजे दिवसभर तिथेच फिरतंय ते. काहीच नाही केलंय त्यांनी. ग्लेनमार्क बघा.
म्हणून त्याला काढून टाकलं मी. हा बघा, इथे जर का काही रिजेक्शन मिळालं ना तर मग याला पुन्हा बाय करू शकतो. पण खूप वेळ झाला ऍक्च्युली, पूर्ण दिवस सकाळी 11, 11:30 वाजल्यापासून आता जवळजवळ 2:30 वाजायला लागलेत. 2च मिनिटं बाकी आहेत 2:30 वाजायला, तेव्हा तिथंच आहे. थर्मॅक्स मध्ये आपल्याला काय मिळालं तर उत्तम आहे. इथेच इतिहास घडणार आहे आपला. चला, क्लोजिंग तर आपल्याला अपला मिळालेली आहे. बघा किती मोठी स्पाइक्स आहेत त्याच्यामध्ये बघा. एकच कॅन्डल परत 40 रुपयाने खाली पडली. परत आपण 1100 रुपयावरती आलो. हे रिजेक्ट पण होऊ शकतं बरं का. आता काय करतो मी, याला कॉस्ट टू कॉल म्हणून लावतो. तिथे आपण एंट्री घेतलेली आहे, तिथे स्टॉप लॉस म्हणून लावायचं आहे आपल्याला. कंपनीला इथे बघा 1 तासापूर्वी एक मोठी ऑर्डर मिळालेली आहे. हे बघा, न्यूज बघा. 5.1 बिलियन ऑर्डर, शेअर्स क्लाइम 4%.
कॅन्डल तर आपली क्लोज झालेली आहे. बस आपल्याला एक आता ग्रीन कॅन्डलची गरज आहे. 2 मिनिटं बाकी आहे. ह्याचं क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. काहीतरी धमाका होणार आहे याच्यामध्ये, एवढं गॅरंटेड आहे. विचार करा, ज्याने कोणी खरेदी करून ठेवलेली आहे इकडे 1 लाख क्वांटिटी, तो आता 25 कोटी रुपये प्रॉफिटमध्ये असेल. विचार करा. 25 कोटी दिसतंय एकतरी कुठे, 1 लाख शेअर कोणतरी बाय करून ठेवलेत. आता याची बातमी किती वाजता आली बघा. बातमी आलेली आहे 1 तासापूर्वी. न्यूज मध्ये बघा इथे. 1 तासापूर्वीचं अपडेट आहे बातमीचं. याने किती वाजता घेतला नाही बघा, म्हणजे 1 तास मागे गेला समजा, तर आपण 1:30 वाजता पकडूया. 1:30 वाजता. आणि ही एंट्री किती कुठे घेतली बघा, इकडे एंट्री घेतली इथे 10:30ला. म्हणजे ना अगोदर सगळं माहिती आहे ना. हम्म? हे बघा, 10:30ला एंट्री घेऊन 1 कोटी, 1 कोटी म्हणतोय आपलं, 1 लाख शेअर बाय केले तिथे बघा. ही गेम असते. आता याच्या अगोदर कधी 1 लाख क्वांटिटी बाय झाली का बघा. 13,000, 1,000, 6,000. बघा, 1 लाख क्वांटिटी अजिबात नाही तुम्हाला कुठे दिसत आहे. पुन्हा एकदा नवीन हायच्या दिशेने चाललेला आहे. येस. ही पण ग्रीन कॅन्डल मध्येच पकडता येणार आहे आपल्याला. ओके, 1 लाख क्वांटिटी कधी बाय झाली ती. येस. न्यू हाय क्रिएट झाला परत. येस. 1,300 रुपये प्रॉफिट मध्ये आहेत आपण आता. फास्ट मध्ये आपले 1,500 रुपये होतील आता.